हे दोन्ही पाहिलं होतं ते नाही ह्याच पायाला कधी कधी गुडघा कधी कधी नाही सारखं होतं इथं दुखतंय हां तिथे इथे जाऊन येते इथं दुखतंय हो महिना दुखतंय इथे त्याचं कारण हे आहे वाईट हो थोडं महिना दुखतंय बघली का त्याचं कारण हे आता तुमच्या कमरामध्ये 4थ्या 5व्या मणक्यामध्ये प्रॉब्लेम आहे एलपोर्ट पायामध्ये त्या ठिकाणी वरची सर भरपूर दिवस झाले पण जसं जसं त्याच्यातलं कार्टेज जास्त गेलं बाहेर आलं तर त्याच्यातली ती नस जशी जशी जाईल ज्या ज्या ऑर्गनमध्ये ज्या ज्या पार्टमध्ये जाईल तो पार्टमध्ये ब्लड सर्क्युलेशन कमी दाबात झाल्यामुळे त्या ठिकाणी सूज येईल सूज वाढते जेव्हा ब्लड सर्क्युलेशन त्याचे प्रॉपर होईल तर ती सूज येणार नाही म्हणजे शरीराचा एक नियम असतो दिवसभरात ते आजार सेलिब्रेट होतात तिथून रिजनरेट होतात पण पाहिजे त्याप्रमाणे ब्लड सर्क्युलेशन त्याच्यात न झाल्यामुळे तो पार्ट हळूहळू डॅमेज होत जातो कमकुवत होत जातो असं देवाने एक आपल्याला ते वरदानच दिलं पण तुमची सायटिका म्हणजे जमल्यामुळे हा प्रकार वाढतो याला तुम्ही जास्त उभं राहिले जास्त मांडी घातली जास्त गुडघ्या बसले जास्त चालले जास्त उभं राहिले जास्त स्ट्रेचिंग झालं असं त्रास देतात जॉब उभारायचा आहे हां फील्डवर ओके पण त्यावेळेस तुम्हाला त्रास देत असं लिमिटपेक्षा जास्त उभं राहिले तर रेग्युलर याच्यात नाही ते आता फर्स्ट आणि सेकंड स्टेजच्या रेंजमध्ये एवढं जास्त त्रास नाही ज्या दिवशी तुम्ही वाकून जास्त वजन उचललं भयंकर त्रास पाय त्रास त्याला सायटिका प्रॉब्लेम जेव्हा डिस्पोजिशन केली कार्टेज लेवलला येतं ओके 10 दिवसाच्या प्रोसेसमध्ये पूर्ण केलं पण याला इथून पुढे जो वाकून काम करताय वजन उचलतंय 15 किलोच्या पुढे वजन 20 किलोच्या पुढे वजन उचलतंय बेल्ट लावूनच उचलतो कमराचं विना बेल्टचं काम करू नका वजन उचलतो नाही तुम्हाला हा त्रास परत परत आयुष्यभर होणार तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेले असते ते खोट्यात दाखवत पण मुळात त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही त्याच्यात ब्लड सर्क्युलेशन करणारी नस इथे आहे त्याचं जाळं इथे तसं एखाद्या लाईटाचं बटन इथे आहे बरोबर तुम्ही फॅनमध्ये किती हाताने फिरवत चालूच होणार जोपर्यंत वायरिंग व्यवस्थित होत तसा हा प्रकार इथून मच्छरपासून सगळ्या वेन्स कनेक्ट असतात पण त्या वेन्स चालू आहे का नाही ते सेन्सर पॉईंटवरून सगळं समजतं मग ते चेक होणं गरजेचं आहे आणि तर बरेच डॉक्टरांना MRI केल्याशिवाय या गोष्टी समजत याला थोडे दिवस मांडी घालणं गुडघ्यावर बसणं बंद फालतू झोपणं बंद 30 डिग्रीत बसणं किंवा झोपणं बंद वाकून वजन उचलणं बंद मोपेड गाडी चालवत असेल तर ती बंद मोटरसायकल मग थोडे दिवस बिना बेल्टचा प्रवास करू नका थोडे दिवस LS बेल्ट लावणं गरजेचं आंबट वाटतं 8-15 दिवस खाऊन आणि शूज आहे ते कडक नको पाहिजे थोडे दिवस हे सॉफ्ट पाहिजे याच्यासाठी कोणा दाखवलं होतं नाही कशाला आम्ही दोघांना बरोबरच गेलो होतो तुम्ही याच्यासाठी गेले होते नाही मी कमरेत मी 2-3दा साईडवरनं पडलोही आहे ना तेव्हाच रिलायन्स पायकडे नको हे आम्हाला तुम्ही सांगायची गरज पडत नाही फक्त काय त्रास होतोय सांगायचं मी जवळजवळ 13 फुटावरून पडलो होतो बंधाऱ्यावर खाली वाफ घेताना रिलायन्स पायकडे नको